आज आम्ही दुसऱ्या पायरीकडे चढत असताना, त्या दुसऱ्या पायरीकडे चढत असताना आपण इब्री लोकासपत्र 11वा अध्याय वचन 5 वाचूया. आणि देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. वचन 5 आम्हाला हनोकाविषयी सांगत आहे. हनोक, ज्या शब्दाचा अर्थ आहे समर्पित. आणि ज्यावेळेस हनोक या शब्दाकडे पाहतो, तर उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आम्ही पाहतो. परंतु या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये दोन हनोक आम्हाला दिसतात. उत्पत्तीच्या ग्रंथात 4था अध्याय वचन 17 मध्ये कायनाचा ज्येष्ठ पुत्र हनोक आम्हाला दिसतो. कायनाचा ज्येष्ठ पुत्र हनोक असा दिसतो, आणि त्याच्या नावाने कायनाने एक नगर प्रस्थापित केलं, बांधलं, आणि त्याचं नाव हनोक असं ठेवलेलं आहे. परंतु उत्पत्तीच्या 5व्या अध्यायात आणि वचन 18 मध्ये यारेदचा ज्येष्ठ पुत्र हनोक याच्याविषयी आम्हाला प्रभू काही गोष्टी सांगत आहे. कायनाच्या हनोकाविषयी देव काहीच साक्ष देत नाही, किंवा हनोकाविषयी त्या काहीच बोलत नाही. पण यारेदचा ज्येष्ठ पुत्र जो हनोक आहे त्याच्याविषयी प्रभू साक्ष देतो, ती ही की तो देवाला संतोषवित असे, तो देवाला आनंदित करीत असा. हे असं का घडलं? ज्यावेळेस उत्पत्तीच्या त्या 4थ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की 16व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस जो कायनाचा जो हनोक आहे त्याचा पिता जो आहे तो देवापासून दूर गेलेला आहे. जे देवापासून दूर जातात प्रियांनो, त्याच्याविषयी प्रभू साक्ष देत नाही. परंतु यारेदाचा जो हनोक आहे त्याच्याविषयी का साक्ष दिली? कारण उत्पत्ती 4था अध्याय वचन 25 आणि 26 मध्ये जसा शेत झाला, त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं की ते लोक परमेश्वराकडे वळले, परमेश्वराची प्रार्थना करू लागले. प्रियानं, जे परमेश्वराकडे येतात, परमेश्वराला आपली आराधना चढवतात, परमेश्वराशी बोलतात, परमेश्वराविषयी चर्चा करतात, आणि त्यांच्याविषयी आपला प्रभू साक्ष देतो प्रियांनो. परंतु जे प्रभूपासून दूर आहे, मंडळीपासून दूर आहे, देवाच्या लोकांपासून दूर आहे, त्यांच्या साक्षीमध्ये गडबड होती प्रियांनो. आणि म्हणून आम्ही हनोकाच्या साक्षीविषयी पाहतो की तो देवाला संतोषवित असे, कारण हनोक एका देवभिरू परिवारातला एक व्यक्ती असा होता. जे लोक देवभिरू परिवारातले आहेत, ज्यांचं कुळ किंवा त्यांचे पूर्वज देवाच्या बरोबर चालतात, देवाला संतोष होतात, त्याच प्रकारचे लोक त्या कुळामधले असो किंवा त्या घरामधले असो, ते देखील देवाला संतोषदायक असा यज्ञ अर्पण करीतात. आणि म्हणून हनोकाविषयी आपण ज्यावेळेस पाहतो की हनोक देवाला संतोषवित असे, त्याचा मार्ग आपण पाहूया. उत्पत्तीच्या ग्रंथात 5वा अध्याय आणि वचन 22. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की हनोक 65 वर्षांचा झाल्यावर त्यास मतुशेहल झाला. मतुशेहल झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला, व त्यास आणखी मुले व मुली झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षांचे झाले. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. प्रिय, दोन्ही वचनामध्ये 3 वचनांमध्ये 2 वेळा देवाबरोबर चालला हनोक, देवाबरोबर चालला असं आम्हाला पाहावयास मिळतं. हनोकाचं एकंदरीत वय 365. 65 वर्षानंतर 300 वर्ष तो देवाबरोबर चालला. हनोक आज आम्हाला एक गोष्ट शिकवतो. जे वर्षातले 365 दिवस आहेत, ते 365 दिवस तुम्ही आणि मी देवाबरोबर चालणारे एक विश्वासी असणं गरजेचं आहे. आणि हनोकाविषयी मी पाहत असताना की तो देवाबरोबर चालत होता. म्हणजे काय? की त्या देवाबरोबर तो चालणारा म्हणजे जसं त्याला देव
काय आहे हे समजलं, तो देवाच्या इच्छेनुसार चालणारा हनोक असा दिसतो. आम्ही आज पाहणार आहोत की देवाबरोबर चालणे म्हणजे काय? देवाबरोबर कोण चालू शकतं? एक, जे दोन व्यक्ती चालतात, त्यांची दिशा ही एकच असणं गरजेचं आहे. विरुद्ध विरुद्ध दिशेचे लोक एकत्र चालू शकत नाही प्रियांनो. आमचे विचार, आमची दिशा ही एक असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मध्ये ज्यावेळेस आम्ही पहा की पाऊल अतिशय मध्ये वाद आहे. का? कारण मंडळीत ज्यावेळेस दोन विचार येतात, त्यावेळेस दोन भाऊ असो, दोन समूह असो किंवा मंडळीतले दोन भाग असो, ते एकत्र चालू शकत नाही प्रियानो. म्हणून देवाच्या दृष्टिकोनातून मंडळीत देखील एक दिशा असलेले विचार असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या ज्यावेळेस एक विचार होतो, त्यावेळेस अतिशय पावित्र्याने आम्ही सर्वजण मंडळीच्या माध्यमाद्वारे देवाबरोबर चालू शकतो. त्याचप्रमाणे आमचं ध्येय देखील एक असणं गरजेचं आहे. ध्येय काय आहे आमचं? की देवाची सुवार्ता, देवाचं कार्य ते कसंही असो, परंतु ते ध्येय आमचं बदलता कामा नये. मंडळीच्या उन्नतीसाठी, देवाच्या कार्यासाठी आमचं ध्येय एक असणं गरजेचं आहे. परंतु अनेक मंडळांमध्ये हे ध्येय कुठेतरी फसलेलं दिसतं, कारण मंडळीमधले जगातील विचार आल्यामुळे ते ध्येय कुठेतरी भरकटलेलं आहे प्रियांनो. म्हणून आमचा एक ध्येय असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे ध्येय होतं, की संपूर्ण जगाचं तारण व्हावं, त्यासाठी तो जगामध्ये आला. तेच आमचं देखील ध्येय आहे, की ख्रिस्तापर्यंत त्यांना पोहोचवायचंय, जेणेकरून ख्रिस्त किंवा परमेश्वर त्यांचं तारण करेल. त्यांचा वेग देखील एक असणं गरजेचं आहे प्रियांनो. जर मी स्लो चाललो आणि परमेश्वराचा वेग जर जास्त असेल, तर प्रियांनो मी मागे कदाचित पडू शकतो. म्हणून एक आत्मिक स्थितीमध्ये ज्यावेळेस मी मजबूत होईल, त्यावेळेस त्या प्रभू बरोबर मी चालू शकतो प्रियांनो. आणि त्यासाठी मला एक पवित्र जीवन जगणं गरजेचं आहे. कारण तो म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असावेत. म्हणून दोन पवित्र लोक त्या वेगाने चालू शकतात. कारण ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस लोट आणि त्याची पत्नी चालत होती, लोटाचं लक्ष समोर होतं, पण पत्नीचं लक्ष मागे असल्यामुळे त्यांचा वेग कुठेतरी पुढे मागे झाला. आणि एक वेळ अशी आली की तिला थांबावं लागलं आणि ती मागं बघितली आणि तो मिठाचा खांब आम्ही पाहतो. तेव्हा वेग अतिशय महत्वाचा आहे. ज्यावेळेस दोन जण चालतात, त्यावेळेस एका ध्येयापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं होतं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर दोन व्यक्ती चालले होते. एकाचं नाव पेत्र होतं आणि एकाचं नाव योहान असं होतं. ते आम्हाला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्यायामध्ये आणि 15व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ते दोघे तर प्रभू येशू ख्रिस्तावर चालत होते. परंतु सरकारवाड्यात किंवा ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन गेले, तिथपर्यंत फक्त एकच व्यक्ती गेला, तो म्हणजे योहान. पेत्र मागे राहिला. प्रियानो, तो बरोबर चालू शकला नाही, कारण त्याच्या मनामध्ये एक भय होतं. ते मृत्यूचं भय होतं प्रियानो. परंतु योहानाच्या जीवनामध्ये किंवा मनामध्ये किंवा विचारामध्ये ते भय नव्हतं. त्याचं एकच होतं की हनोखाप्रमाणे मला प्रभू बरोबर चालायचंय. आणि तो शेवटपर्यंत प्रभू बरोबर चाललेला आम्ही पाहतो. निश्चित पेत्र देखील चालला, परंतु पेत्रासारखी तुमची आणि माझी परिस्थिती असू शकते, कारण कालखंडाप्रमाणे आमची स्थिती ही ढासळू शकते. म्हणून देवाच्या वचनामध्ये असलेलं आहे की आधारस्तंभ ढासळले तर नीतिमानांचं काय होणार. म्हणून मंडळीतले जे वडीलजन आहे, त्यांना खास करून आज आम्हाला या संदेशाद्वारे प्रभू म्हणतो की आधारस्तंभ जे मंडळीचे आहात, त्यांनी देवाबरोबर चालणं अतिशय महत्वाचं आहे. आमचं ध्येय एक, आमची दिशा एक आणि आमचा वेग देखील एक असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या या शास्त्राभ्यासामध्ये ह्या देवाबरोबर चालणाऱ्यांची आम्ही गुणधर्म पाहण्याचा प्रयत्न करूया, की कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला ते चालणं कधी कधी मुश्किल होतं, परंतु कधी कधी अतिशय उत्तमरित्या आम्ही चालू शकतो. काही उदाहरणं आम्ही तुमच्या समोर मी मांडू इच्छितो. योहानाच्या 3ऱ्या पत्रामध्ये आपण येऊया. योहानाचं 3रं पत्र आणि वचन 2 ते 4 मी तुमच्यासाठी वाचतो. 1 पासूनच वाचतो. प्रिय गायस,
यास तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील याचकडून, प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करीतो. कारण तू सत्याने चालतोस, अशी तुझ्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली. त्यावरून मला अत्यानंद झाला. माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो, तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. जो योहानाविषयी मी मगाशी सांगितलं, की तो प्रभू बरोबर चालला, शेवटपर्यंत चालला. तो योहान ज्यावेळेस मंडळीला पत्र लिहितो, विशेष करून एका व्यक्तीविषयी तो बोलत असताना, गायस त्याचं नाव आहे, त्याच्याविषयी तो म्हणतो की तू सत्याने चालतो, एवढंच नाही तर माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो. प्रियांनो, हनोक देवाबरोबर चालला म्हणून देवाला आनंद झाला. तो म्हणतो मला तो संतोषवित असे, कारण पवित्र आत्मा इब्री 11 आणि 5 मध्ये ती साक्ष दिलेली आहे. प्रियांनो, योहान म्हणतो की गायस तू सत्यात चालतोस म्हणून मला अत्यानंद आहे. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करीतो. कारण कारण हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. कारण तू सत्याने चालतो. पहिला मुद्दा, की जो सत्याने चालतो त्याची आत्मिक स्थिती बळकट असते. प्रियांनो, मग सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जो शिष्यांबरोबर बोलत असताना जे अस्वस्थ होते, अंतकरण अस्वस्थ होतं, योहान 14चा भाग आहे तो. अतिशय दुःखी असं अंतकरण होतं त्यांचं. आता पुढे काय होणार? प्रभू तर जाणार, परंतु प्रभू म्हटला की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. त्यांचं त्यांचं धैर्य प्रभूने वाढवलं. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या सत्यामध्ये, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये चालणारा गायस कसा आहे? आत्मिक सुस्थितीत आहे, म्हणजे आत्मिक स्थिती बळकट आहे. एखाद्या पाप्याचं तारण व्हावं याच्यापेक्षा आनंद कोणताच नाही. कारण सत्य म्हटलेला ख्रिस्त ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस आमचं तारण होतं. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं, जे करावयास सांगितलं, त्या सर्व गोष्टीमध्ये जो चालतो तो सत्यात चालतो. आणि त्याची स्थिती कशी असते? आत्मिक स्थिती बळकट असते. प्रियांनो, जगाच्या राहाटीप्रमाणे चालणाऱ्या लोकांविषयी प्रभू म्हणतो की त्यांची आत्मिक स्थिती बळकट नसते. म्हणूनच पौल गलतीकरास पत्रामध्ये ज्यावेळेस त्या लोकांशी बोलत असताना, संवाद करीत असताना तो म्हणतो, कदाचित तुमच्याविषयी केलेले श्रम हे व्यर्थ झाले का काय? कारण तुम्ही पुन्हा त्या जुन्या शिक्षणाचे, सणावाराचे, विधींचे, शब्बाताचे, सर्वांचे तुम्ही गुलाम झाले आहात. तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो सत्यामध्ये चालणारा आहे, त्याची आत्मिक स्थिती बळकट असल्यामुळे प्रभूला आनंद होतो. प्रियांनो, आज आम्ही हे परीक्षण करू की माझी आत्मिक स्थिती कशी आहे. माझी आत्मिक स्थिती त्या हनोकासारखी आहे, या योहानासारखी आहे, का गायस सारखी आहे? पटकन आपण पाहूया की आत्मिक स्थिती बळकट असणे म्हणजे काय. मत्ते शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्यात आली आणि मत्ते 4 अध्याय आणि त्या ठिकाणी अरण्यात येशूची परीक्षा असं शीर्षक आहे. जसं आम्ही त्या परीक्षेमध्ये आपण पुढे पुढे पाहतो की कशा प्रकारे ती परीक्षा घेण्यात आली, आम्हाला सर्व वृत्तांत माहिती आहे. परंतु ज्या वेळेस आम्ही वचन 10 मध्ये आम्ही येतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या सैतानाला म्हणाला काय? की अरे सैताना, चालता हो. ज्याची आत्मिक स्थिती बळकट असते त्यांच्या मुखामध्ये हे शब्द असणं गरजेचं आहे, अरे सैताना, चालता हो. का बरं असं बोलणं गरजेचं आहे? कारण इब्री लोकास पत्र 12वा अध्याय आणि ज्यावेळेस आम्ही 1 आणि 2 वचनाकडे पाहतो की ख्रिस्ताकडे पाहत तुम्ही जावा, परंतु सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये अडकू नये. सहज गुंतवणारं पाप जे आमच्या जीवनात येतं, मग त्याची मार्ग अतिशय विकसित असे झालेले आहेत. बरेच मार्ग आहेत की ते त्या पापाचा शिरकाव आमच्यामध्ये होतो. मग ऐकण्याने होतो, बघण्याने होतो, विचाराने होतो, बोलण्याने होतो.
असे अनेक मार्ग झालेले आहेत आणि त्यामुळे प्रभू म्हणतो की त्यांची आत्मिक स्थिती बळकट आहे. ते सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये अडकत नाही. याचा अर्थ मोठ्या मोठ्या पापांमध्ये अडकावं अशी आम्हाला मोकळीक नाही प्रियांनो. जे सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये अडकत नाही, त्यांची आत्मिक स्थिती बळकट आहे. तेच म्हणू शकतात, "अरे सैताना, चालता हो." ते गुंतत बसत नाही त्या पापामध्ये. आणि म्हणून जर मी गुंतलो त्या पापामध्ये, तर कदाचित प्रभू पुढे निघून जाईल आणि मी मागे राहील प्रियांनो. पण प्रभू इतका दयाळू आहे, कृपाळू आहे, की पुढे जाऊन तो थांबतो, पुन्हा मला उठवतो आणि पुन्हा माझ्यासाठी थांबून मी जसा त्याच्याबरोबर येईल, मग पुन्हा तो माझा आत्मिक जीवनामध्ये, त्या प्रवासामध्ये माझ्याबरोबर चालतो. त्याचा वेग अतिशय आहे प्रियांनो. परंतु तो माझ्या वेगाने चालणारा प्रभू आहे. कारण तो दया संपन्न आहे. त्याची दया सनातन आहे. हनोक देवाबरोबर चालला. मी परमेश्वराबरोबर चालतो का? त्याने तर देवाला आनंदित केलं. या ख्रिस्ती जीवनामध्ये, विश्वासी जीवनामध्ये जगत असताना या जीवनातून देवाला आनंद होतो का? हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आज माझ्या समोर आहे आणि तोच प्रश्न मी तुमच्या समोर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त तो मनुष्य रूप धारण करून आमच्या मध्ये आला. जो देवाचा पुत्र होता तो मनुष्याचा पुत्र झाला. ज्या ठिकाणी आम्ही पाहतो की नासरेतामध्ये तो वाढला. ज्यावेळेस नथनेल त्याच्याकडे आला. फिलिप नथनेलाकडे आला. त्यावेळेस नथनेल म्हणाला की नासरेतातून काही चांगलं निघेल का? कारण ज्यावेळेस मी पाहतो की नासरेत हे अतिशय भयंकर अंधकारमय असं ठिकाण होतं प्रियांनो. आणि त्या ठिकाणी चांगलं असं काहीच येणार नव्हतं. परंतु एक आला, तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. त्या पापाच्या दलदलीत तो लहानाचा मोठा झाला खरा, परंतु त्याला पापाने शिवलं नाही. आणि म्हणून तो म्हणू शकला, की "अरे सैताना, चालता हो." आज जगामध्ये परिस्थिती अशीच आहे प्रियांनो. परंतु प्रभू आमच्याविषयी साक्ष देतो का? की तुम्ही देवाबरोबर चालत आहात, तुम्ही मला आनंदित करत आहात. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये पुन्हा येऊया आणि 39वा अध्याय आणि वचन 9 ते 12. या घरात माझ्यापेक्षा मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? कोण बोलत आहे? योसेफ बोलत आहे. कुणाविषयी? कुणाबरोबर? पोटिफरच्या पत्नीबद्दल. या ठिकाणी देवाविरुद्ध पाप करू म्हणजे त्या व्यभिचाराविषयी तो बोलत आहे प्रियांनो. ते व्यभिचार करण्यास प्रवृत्त करणारी ही पोटिफरची पत्नी आम्हाला त्या ठिकाणी दिसते. प्रियांनो, त्या दिवस गेला, तो दिवस गेला, दुसरा दिवस तेच झालं प्रकरण आणि त्या दिवशी काय झालेलं आहे? वचन 13 मध्ये मी पूर्ण भाग वाचत नाही, परंतु 13व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले. काय केलं? तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीज. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. प्रियानो, बाहेर पळून गेला म्हणजे काय? ज्या ठिकाणी सहज गुंतवणारं पाप आहे, त्या परिसरातून, त्या ठिकाणातून तो पळून गेला. प्रियानो, तेवढी माझ्या पायामध्ये मजबूती आहे का? किंवा माझ्या डोळ्यांमध्ये मजबूती आहे का माझे डोळे बंद करण्यासारखे? एखादी वाईट गोष्ट जर माझ्या कानावर येत आहे, तर मी कान बंद करू शकतो, एवढी माझी आत्मिक स्थिती आहे का? प्रियानो, योसेफ त्या ठिकाणाहून पळाला. पाऊल आपल्या आत्मिक पुत्राला तिमोथेला सांगत होता. त्यावेळेस तो म्हणाला, की तरुण वासनांच्या पासून तू पळ. प्रियानो, आम्हाला पळणं गरजेचं आहे. पळणारे असं वाटतं, की लोक म्हणतात, की जे पळणारे आहेत ते भिलेले आहेत. हां, आम्हाला पापापासून भ्यायचंय. कारण हे पाप आम्हाला देवापासून दूर करतं. कारण पाप हे कुत्र्यासारखं नाही, तर पाप हे सिंहासारखं आहे प्रियांनो. ते आम्हाला गिळून टाकणारं आहे. आणि म्हणून त्या पापाकडे बघताना त्या सिंहाकडे बघितल्यासारखंच आम्हाला पाहणं गरजेचं आहे. तो हिंस्र आहे पशु. आम्हाला त्याच्यापासून पळायचंय प्रियांनो. कारण ते सहज गुंतवणारं पाप आहे. आणि म्हणून
योसेफाच्या जीवनात आम्ही पाहतो की या मोहाच्या वादळात आत्मिक स्थिती बळकट असलेला योसेफ आम्हाला दिसतो. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देखील आम्ही पाहिलं की मत्तयाच्या 4थ्या अध्यायामध्ये ते देखील मोहाचं वादळ वादळ आहे. भाकर कर, सर्व जग तुला देतो, मला नमन कर. आणि ह्या मोहाच्या वादळात तो म्हणू शकला, अरे सैताना चालता हो, कारण त्याची आत्मिक स्थिती बळकट होती. योसेफ पळू शकला कारण त्याची आत्मिक स्थिती बळकट होती. तेव्हा आज माझी परिस्थिती काय आहे, आज तुमची परिस्थिती काय आहे, असं पाप जर माझ्या समोर आलं तर या मोहाच्या वादळात आमची स्थिती बळकट आहे का? आमच्या मुखातून काय होतंय की अरे सैताना चालता हो, का अरे सैताना अजून 5 मिनिटं माझ्याबरोबर बस, असं होतं का योसेफासारखं की मला पळून जायचंय पण एक 5 मिनिटानंतर मी पळून जातो, असं होतं? त्यानं खूप गंभीर प्रश्न आज या जगामध्ये आम्हाला पडलेले आहेत, विशेष करून विश्वासणाऱ्यांना, की मी त्या पापापासून पळतो का? जो देवाबरोबर चालतो तो सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये अडकत नाही का? कारण त्याची आत्मिक स्थिती बळकट आहे. म्हणून योहान गायसला पत्र लिहित असताना म्हणतो की तुझ्याविषयी साक्ष जी आहे की तू सत्याने चालतोस. प्रियानो, जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये चालतो तो पापामध्ये चालत नाही. दुसरा मुद्दा आपण पाहूया की वादळात तर, मोहाच्या वादळात तर आम्ही बळकटी दाखवतो, परंतु मृत्यूच्या छायेत असताना आमची ती बळकटी राहते का? त्याच्यामध्ये देखील आम्ही विश्वासामध्ये चालतो का? माझ्याबरोबर तुम्ही काढा दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 14व्या वचनापासून आम्ही पाहतो की नबुकदनेस्सर त्यास म्हणाला, कोणाला? अरे शद्रका, मेशका व अबेदनगो, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही, मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दामन करीता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाहीतर नाही घातले तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हा सोडविल असा कोणता देव आहे? मग शद्रक, मेषक काय म्हणतात? ठीक आहे, आम्ही घाबरलो, आम्ही दंडवत घालतो, असं म्हटले का? नाही. त्या ठिकाणी असलेलं आहे, शद्रक, मेषक आणि अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले. कसे? धैर्याने उत्तर दिले, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवेल. एवढा विश्वास कुठून आला प्रियानो? मृत्यूच्या वादळात एवढा विश्वास कसा आला? तो म्हणतो आत्ता नाही सोडवणार, अग्नीत जरी, भट्टीत जरी गेलो तरी देखील तो प्रभू आम्हाला सोडू शकतो. ते कसं का? कसंही असो, पण तो सोडवणार. आणि त्या विश्वासाने ते बोलले, कारण त्यांची आत्मिक स्थिती बळकट होती प्रियांनो. ते ढासळले नाही प्रियांनो, कारण ते रोज आणि रोज देवाबरोबर चालत होते. आणि म्हणून आम्ही पाहतो, पुढे जर आम्ही बघितलं की त्या भट्टीमध्ये त्यांना टाकलं, परंतु त्या भट्टीमध्ये 3 नाही तर 4 व्यक्ती चालताना आम्हाला दिसतात. आणि जो चौथा म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. त्या ठिकाणी असलेला आहे वचन 24 मध्ये, नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकले ना? त्यांनी राजास उत्तर दिले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे असे मला दिसते. आणि पुढे त्यांना बाहेर काढले. नबुकदनेस्सर काय म्हणतो? आम्ही बांधून टाकलं त्यांना, परंतु आता काय दिसतं की 4 इसम मोकळे फिरत आहे प्रियांनो. प्रियांनो, त्या अग्नीच्या भट्टीत काय अनुभव आहे? ती दोरी जळाली, परंतु त्यांचे हात जळाले नाही प्रियांनो. प्रियांनो, आमचा प्रभू इतका महान आहे की कठीण परिस्थितीमध्ये किंवा त्या मृत्यूच्या वादळात देखील त्याची आत्मिक स्थिती बळकट आहे. तो प्रभू बरोबर त्याच वेगाने चालतो, त्याच देहाने चालतो प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी बघतो की तिघही त्या प्रभू बरोबर त्या अग्नीच्या भट्टीत चालणार आहे. प्रियांनो, परिस्थिती वेगवेगळी असू शकते. जसं आम्ही पेत्राच्या जीवनात पाहिलं की ते मृत्यूचं भय त्याच्या जीवनात होता, म्हणून त्याचा स्पीड किंवा वेग कमी कमी होत गेला. परंतु योहानाच्या बाबतीत
मृत्यूला तो घाबरला नाही. त्याला माहिती आहे आता पुढे काय होणार आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूचं भाकीत केलं होतं. पण तो त्याच वेगाने चालला, प्रभू बरोबर चालला. किंबहुना एवढंच नाही तर वधस्तंभाच्या खाली देखील 4 स्त्रिया आणि एक पुरुष तो म्हणजे योहान त्या ठिकाणी आम्हाला दिसतो. या ठिकाणी आम्ही पाहतो, की प्रभूच्या त्या संगतीत असलेले हे तिघ जण त्या अग्नीच्या भट्टीत चालत होते. आमचा प्रभू परिस्थिती कोणतीही असो, तो आमच्या बरोबर चालणारा आमचा प्रभू आहे. कारण तो महान आहे. तो विश्वसनीय आमचा देव आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 27वा अध्याय आणि 22 पासून आपण जर वचने पाहिली, तर एक भयंकर वादळ आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. आणि पाऊल एका त्या मोठ्या जहाजामध्ये आहे प्रियांनो. 276 जणांचा तो समुदाय त्या ठिकाणी पाहतो. आणि भयंकर वादळ आहे. कितीतरी दिवस त्यांनी सूर्य बघितलेलं नाही आणि ते वादळ, ते नुसतं लाटा त्या जहाजेला आदळत होत्या आणि तो म्हणतो आता मरतो की काय आम्ही, अशी परिस्थिती आमची झाली होती. परंतु प्रभूचा दास पाऊल त्या ठिकाणी धैर्याने उभा राहिला आणि एकच म्हटला, की जे सर्वजण समुदाय जो आहे, तुमच्यातला एकही मरणार नाही. कारण प्रभूचा दास गेल्या रात्री माझ्या स्वप्नात आला आणि प्रभूने सांगितलं, की तुमचा कुणाचाही नाश होणार नाही. त्यानं या मृत्यूच्या वादळात, भयंकर परिस्थितीमध्ये एक विश्वासी म्हणून आम्ही अशा प्रकारे उभा राहून एक सांत्वन देणारे एक विश्वासी म्हणून आम्ही प्रगट होतो का? कारण मंडळांमध्ये अशा परिस्थिती अनेक वेळा येतात. सैतान वादळ आणतो. लाटा तारूला हैराण करतात आणि आम्ही अगदी विस्कटलेलं जीवन आमचं होतं. परंतु पावलाकडे पहा. मृत्यू आहे समोर, परंतु धैर्याने उभा राहिला आणि सर्वांना सांत्वन त्याने दिलेलं आहे. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी अरिष्टाच भिणार नाही. त्याचं एकच कारण आहे. तो माझ्याबरोबर आहे. असा दावीद अतिशय अभिमानाने आणि विश्वासाने सांगतो. कारण तो म्हणतो, की भयंकर अशा मृत्यूच्या छाया माझ्या जीवनात आल्या. मग शाऊल असो किंवा अनेक अशा गोष्टी असो. परंतु प्रभू तू माझ्याबरोबर आहेस, मी भिणार नाही. हा अनुभव माझा आहे का? हा अनुभव तुमचा आहे का? पहिली गोष्ट आपण पाहिली, की मोहाच्या वादळात आमची आत्मिक स्थिती कशी असते. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, की मृत्यूच्या त्या वादळात आमची स्थिती कशा प्रकारची आहे. जो सत्यात चालतो, त्यांची आत्मिक स्थिती बळकट असल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया, की ज्यावेळेस माझं आर्थिक परिस्थिती ढासळते, त्यावेळेस मी प्रभूबरोबर कसा चालतो. बघा, एक राजे 17वा अध्याय आपण काढूया आणि वचन 8 मी काढतो. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. कुणाला? एलियाला. चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्यासाठी तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी एक हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ व कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते खाऊन आम्ही मरू. एलिया म्हणाला, तसं काही होणार नाही. तुला ते करायचं कर, परंतु पहिलं मला भाकर आणून दे. ती गेली विश्वासाने आणि छोटी भाकर मागितली, ती भाकर दिली आणि आम्ही पाहतो, की त्या दुष्काळामध्ये कितीतरी दिवस वचन 15 मध्ये तो म्हणजे एलिया, ती म्हणजे विधवा आणि व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह चाललेला आम्ही पाहतो. तिच्या मनामध्ये जर अविश्वास आला असता, ती जर विश्वासाने चालली नसती, तर ती म्हटली असती, "नाही बाबा, मला तुला द्यायचं नाही. काय माहिती तुला दिल्यानंतर आमचं भागेल की नाही." परंतु तिने विश्वासाने देवाच्या दासाला ती भाकर करून दिली आणि देवाने तो आशीर्वाद दिला. तेणु आर्थिक परिस्थिती हिच्यापेक्षा तरी ढासळली तुमची किंवा माझी नाहीये. किंवा आज एवढंसं खाईल आणि उद्या मरू.
अशी आमची परिस्थिती नाही. देवाच्या कृपेने, देवाच्या दयेने आमची आर्थिक स्थिती अतिशय बळकट आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील आम्ही विश्वासाने प्रभूसाठी आम्ही किती गोष्टी करतो प्रियांनो. प्रभू म्हटला, "तुम्ही पेरा, तुम्ही मला द्या, म्हणजे मी तुम्हाला आकाश आणि कपाटे उघडून देईन." आम्ही आमचा वेळ देतो का प्रियांनो? आज वेळच खूप महत्त्वाचा झालाय आणि तो मौल्यवान झालाय प्रियांनो. परंतु आज आमच्याकडे वेळ नाही आमच्या प्रभूला द्यायला. सुवार्तेच्या कार्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. वचन सेवेसाठी, वचनावर अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही प्रियांनो. मंडळीच्या जे दुःखी कुटुंब आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही प्रियांनो. प्रार्थनेसाठी आमच्याकडे वेळ नाही. अश्रू गाळण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही प्रियांनो. प्रभू म्हणतो, की तुमचा वेळ मला द्या. प्रियांनो, जो विश्वासात चालतो, जो सत्यात चालतो, त्याची आत्मिक स्थिती अतिशय बळकट असते. या स्त्रीकडे ज्यावेळेस मी पाहतो, ही आत्मिक स्थिती बळकट आहे. त्या ठिकाणी असलेलं आहे, की परमेश्वर, ती म्हणाली, "तुमचा देव परमेश्वर." तिचा देखील नव्हता. परंतु तुमचा देव परमेश्वर याची मी शपथ वाहते. प्रियानो, आज तो देव आमचा आहे. परंतु परिस्थिती आमची काय आहे? त्या सत्यात आम्ही चालतो का? अशाच विधवा स्त्रीचे एक घटना मार्क शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, की 12व्या अध्यायामध्ये 41 ते 44 प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य थांबले होते. त्या दान अर्पणाच्या भांडाराच्या इथे. ते धनवान येत होते आणि त्यांच्या थैल्या त्या रिकाम्या करत होत्या. ते खळखळ, खळखळ, खळखळ असं ते वाजणारे ते बघत होते. परंतु थोड्या वेळाने एक विधवा आली आणि तिने 2 टोल्या टाकल्या. तो आवाज आला, टन, टन. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, की त्या खळखळणाऱ्यापेक्षा त्या 2 टोल्यांचा जो आवाज आहे, तो मला आवडला. तिने तिच्या कमताईतून टाकलेल्या ते 2 टोल्या होत्या प्रियांनो. प्रियांनो, माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये मी प्रभूबरोबर कसा वागतो, कसा चालतो, मी विश्वासी जीवन माझं कशा प्रकारचं असतं आणि म्हणून प्रभू म्हणतो, की दारिद्र्याच्या वादळात देखील आमची आत्मिक स्थिती बळकट असते का? जो सत्यात चालतो, त्याच्याविषयी प्रभूला आनंद आहे. आणि म्हणून थोडक्यात आम्ही पाहिलं, की हनोक देवाबरोबर 300 वर्ष चालला. आज हनोक आम्हाला सांगत आहे, की 300 वर्ष तुमच्याकडे नाही, परंतु हे नवीन वर्ष जे लागलेलं आहे, 365 दिवस तुम्ही देवाबरोबर चाला. तेवढं चाललं तरी पुष्कळ झालंय. त्याच्या नवीन वर्षात पुन्हा 365 वर्ष, जेवढी देव कृपा करतोय, प्रत्येक वर्षाचे 365 दिवस मला देवाबरोबर चालायचंय आणि देवाला मला संतोषवायचं, आनंदित करायचंय. कसं? मला आत्मिक स्थिती माझी बळकट होणं गरजेचं आहे. मी देवाबरोबर चालल, पण कसं? त्याच्या वेगाने, त्याचे ध्येय जे आहे, त्या दिशेने मला देवाबरोबर चालायचं आहे. आम्ही काही घटना बघितल्या, काही व्यक्तिमत्व बघितले. त्याच्यातून आपण अतिशय उत्कृष्टरित्या देवाबरोबर चालण्याचा आपण प्रयत्न करूया. देवाने पुरवलेल्या या मार्गदर्शनाबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एक वार सर्वांना सलाम. आमेन.